नागपुरातील हल्ला सुनियोजित पॅटर्न दिसतोय। पेट्रोल बॉम्ब कुठून आले हे षडयंत्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संशय व्यक्त। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा? नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होतं का? उद्धव ठाकरेंचा निशाणा। फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली। औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे? माफी मागा, शिंदेंकडून सपकाळांचा खरपूस समाचार। फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना केली। ही व्यक्तिगत टीका नाही, माफी मागणार नाही, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम। नागपुरात भडकलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांचा रूट मार्च। शहरात एकूण 11 ठिकाणी संचारबंदी लागू। आतापर्यंत 47 जणांना अटक। नागपुरातील राडा पूर्वनियोजित कट, पोलिसांना मारहाण सहन करणार नाही, पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई करू, मंत्री नितेश राणे आक्रमक। छावा कादंबरी 60 वर्षापूर्वी आली, पण औरंगजेबच्या कबरीबाबत काहींना आता जाग आली। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून राज ठाकरेंचा भाजपला टोला। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार, विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोर्टाने जरी निकाल दिला तरी तयारीसाठी 100 दिवसांचा कालावधी लागणार। मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निर्णय। घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची निवडणूक आयोगाची माहिती। तेलंगणात ओबीसींना 42% आरक्षण देणारं विधेयक विधानसभेत मंजूर। शैक्षणिक संस्था, राज्यांतर्गत सेवांमधील नियुक्त्यांसह राजकीय आरक्षण मिळणार।